स्टेशन रोडवरील हा जो परिसर पाहतोय, हा परिसर सध्या या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत. हॉटेल असोसिएशन असेल, वेगवेगळे असोसिएशन असेल, हे सर्व असोसिएशन या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत. महापालिकेने जे काही वाढीव घरपट्टीच्या नोटिसा पाठवलेल्या आहेत, त्या मूल्यांकनाच्या आधारित ह्या नोटिसा पाठवलेल्या आहेत. सध्याच्या मालमत्तेवर आधारित मूल्यांकन जे आहे, रेडी रेकनर दराप्रमाणे या घरपट्टी वाढ झालेली आहे आणि तशा नोटिसा सुद्धा महापालिकेनं सर्व सांगलीकर, मिरज, कुपवाड या नागरिकांना पाठवलेल्या आहेत. मात्र ही अन्यायी घरपट्टी वाढ आहे, त्यामुळे ही मागं घ्यावी अशी मागणी करत वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीनं आज सांगली, मिरज आणि कुपवाड शहर कडकडीत बंदचा निर्णय घेतला होता आणि तसा निर्णय जाहीर केला होता. आणि या निर्णयाप्रमाणे आज बऱ्यापैकी सांगली, मिरज, कुपवाड शहरामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे आणि या वाढीव घरपट्टीला विरोध दर्शवलेला आहे. या माध्यमातून महापालिकेला एकच त्यांनी मागणी केलेली आहे की जी वाढीव मूल्यांकनाच्या आधारे जी घरपट्टी आहे, घरपट्टी वाढ करू नका, सर्वसामान्यांना दिलासा द्या अशी मागणी या निमित्तानं वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीने केलेले आहे. आणि यामध्ये या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सुद्धा सहभागी झाले होते. त्यामुळं नागरिकांच्या रोषासमोर आता महापालिकेला ही घरपट्टी वाढ मागे घ्यावी लागते काय असा विचार करण्याची वेळ ही महापालिकेवर आलेली आहे. दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली.